जिल्हास्तरीय स्पर्धेत उमरेडच्या खेळाडूंचा चमकदार विजय, विजेता खेळाडूंची विभागीय स्तरासाठी पात्र. नागपूर जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये देवराव इटनकर पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उमरेड येथील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे. बुटीबोरी येथे पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत अंडर 19 गटातील अर्शव शिंगणे यांनी उत्तम कामगिरी करत विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली आहे. तर हिंगणा येथे आयोजित कराटे स्पर्धेत अंडर 19 गटातील रोहित लधवे यांनी प्रथम क्रमांक मिळवून गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुराश स्पर्धेत अंडर 19 गटातील निधिशा सवाईमूल हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर जुडो स्पर्धेत अनन्या तांबेकर हिला विभागीय स्तरावर सहभागी होण्याची पात्रता मिळाली आहे. स्केटिंग स्पर्धेत अंडर 14 गटातील कृतिका चाचरकर हिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. गोमथळा येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत अंडर 19 गटातील स्वाती गिल्लूरकर आणि अनन्या तांबेकर या दोघींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या लंगडी स्पर्धेत अंडर 19 गटातील देवराव इटनकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला आहे. शतरंज स्पर्धेत अंडर 19 गटातील समर्थ हिंदुरिया यांनी विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली, तर मैदानी स्पर्धांमध्येही शाळेच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. अंडर 19 बालिका गटातील 4x100 मीटर रिलेमध्ये शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून चंद्रपूर या ठिकाणी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तर विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्षा सुमन इटनकर, संचालक सूरज इटनकर, सचिव योगिता इटनकर, प्राचार्य पल्लवी वानखेडे, क्रीडा शिक्षक प्रशांत उताणे, पंकज वरमभावे आणि अमित शेंद्रे यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी उमरेड तालुका प्रतिनिधी काजल तांबे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.